एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. झाली का तयारी? हो काकू, एकच मिनिट हा. काकू, हे ग्रीटिंग बनवण्याचं सगळं सामान ना माझंच आहे. आणि हे फूल आहे ना आपल्या बागेतलंय, पण तेही मी विचारूनच घेतलंय काकूंना. अरे वा, स्वतःच्या हाताने ग्रीटिंग कार्ड बनवलंस का? शाबास. हो, मला आभार मानायचे आहेत ना. आभार कसले मानायचे? अगं तू आमचीच आहेस, घरातलीच आहेस तू. मला बाळदादांचे आभार मानायचे. खूप त्रास दिलाय ना मी त्यांना. हो ना बाळदादा? घ्या. थँक्यू, यू आर अमेझिंग. पण ते काय म्हणायचं मला माहित नाही हो. तुम्ही खूप मोठ्या वाजता आहे. जुईली, हा बघ खाऊ मागवलं होतं तुझ्यासाठी. नेशील ना ग या घराची आठवण म्हणून? मी कधीच विसरणार नाही ह्या घराला. नाही म्हणजे माझ्या ताईचं सासर आहे ना हे. अगं बाई, हे फूल याच्यासाठी मागितलं होतंस का? हो. जुईली, निघायचं का? नाही, तुला सोडून नंतर पुढे कामाला जायचंय मला. हो. नमस्कार कीर्ती. हो, असू दे ग. हे बघ छान मार्कांनी पास हो हा परीक्षा. आणि मग माझ्या हातचं जेवायला ये परत, तुझ्या आवडीचं करीन. हो. नमस्कार. हो, काय करताय जुईली ताई? माझ्या नका पाया पडू. बाळू, अरे तिला कळत नाही, लहान आहे ती. तुला कळत नाही का? प्रत्येकाने आपल्या पायरीने वागायचं असतं. सगळं सामान उचल आणि नेऊन ठेव गाडीत. तो खाऊच नमस्कार कीर्ती. हा खूप शिका बाळा. नमस्कार करते. शहाण्यासारखं वागायचं. आई वडिलांना लाज वाटेल असं वागायचं नाही हं बाळा. येते हा काकू. हो हो. चला वहिनी जाऊन येत्या. गोड आहे पोरगी मोठी.
आता अगदी सुनं सुनं वाटेल खरं. बाळू कसं दिस अगं बाई बाळू ए बाळू तर मागे मागे बघत काय येतोयस काय झालं काही नाही वच्ची मावशी, त्या जुईली ताई गेल्या ना त्यांच्या घरी, त्यांना बघत होतो. अगं बाई गेली का जुईली फार लागवी पोर रे तुला पण लळा लागला ना तिचा अशीच आहे काही सांगू वच्ची मावशी, हडळी पण 7 घरं सोडतात. बाई साहेबांनी त्यांनी तर त्या लहान पोरीला सुद्धा सोडलं नाही हो. काय झालं म्हणजे आता काही कारणानं ती भोळी बाबडी पोर त्यांच्या डोळ्यात आली, देव जाणे. हो, त्यांनी तिच्यावर मुद्दाम चोरीचा आळ घातला. काय काय कसं थोडं काढून ठेवते काकू तुमची अंगठी किती सुंदर आहे. कशी दिसते. दुसऱ्याचे दागिने असे घालून बघायचे नाहीत बाळ. हे देवा बाई म्हणायची की काय हा अशी कशी बाई ही लहान मुलांना पण सोडत नाही का. बघा ना वच्ची मावशी, आता मी नोकर माणूस, मी काय बोलणार यांना. बर बर जा तू कामाला जा. ललिता इतक्या खालच्या पातळीवर उतरशील असं नव्हतं वाटलं ग. त्या मुलीच्या भोळ्या चेहऱ्याकडे तरी पाहायचं होतंस. स्वानंदीची मान खाली घालण्यासाठी तू लहान मुलीचा वापर केलास. आता बघ मी तुझे काय हाल करते. सोनंती ताई, पाणी आणू का तुम्हाला. नाही घेते. बाळू दादा जुईली गेली का घरी. हो गेल्या त्या, त्यांचं सगळं सामान पिशव्या कपडे सगळं अगदी व्यवस्थित करून दिलं त्यांच्या ताब्यात. हो सोनंती ताई, जेवायला वाढू का. नाही नको टिफिन नेला होता ना भूक नाहीये. आलीस का बाळा. खूप ऊन लागतं ना ग या वेळेला येताना. हो पण तशी सवय आहे ह्याच वेळी पूर्वीपासून घरी येते ना. हा हा, बस आता थोडी निवांत. सोनंती ताई सरबत. बाळू दादा तुम्ही पण ना. बाळू, अरे तू इथे कसा. भाजी आणायला जायचा होतास ना. हो भाजीला पैसेच नव्हते ना. म्हणजे सकाळी घेतले नाहीस का ललिताकडून तू. मागितले होते मी, पण त्यांच्याकडेच नव्हते. कुठल्याही जहागीरदारावर येऊ नये अशी वेळ माझ्यावर आलेली. गॅरेज बंद झाल्यापासून माझी मिळकत शून्य झालेली आहे. ते काय दागिने आणि थोडेफार पैसे होते ते क्षीरसागर घेऊन गेला, पण घरखर्च तर चालवावाच लागतो ना बाळा. निरंजनचं तुला माहिती आहे अजूनही काही खरं नाहीये. इकडे वृद्धाश्रमाचा खर्चही आहे. पैसे संपले असं म्हणाल्या त्या.
संपले? अरे संपतील कसे? बँकेतून काढायचे राहिले असतील. आता संध्याकाळी येईल ना ललिता, तेव्हा घे हा तिच्याकडून. आणि संध्याकाळच्या जेवणाला बटाट्याचा रस्सा कर. बाळू दादा, हे घ्या भाजी आणा. अगं नको. थांबा, आणि आजपासून भाजीसाठी माझ्याकडनंच पैसे मागा. हं? अगं नको, म्हणजे ललिताला नाही आवडायचं ते. का नाही आवडणार? काकू, हे घर माझं नाहीये का? आणि मी कमवते, त्यामुळे माझा पगार माझ्या घरच्यांसाठी वापरायला नको? अगं तर काय बोलू मी, म्हणजे तुम्ही काही बोलू नका. घरात येणारा सगळा पैसा सगळ्यांचा असतो, त्यामुळे घर खर्चात आता मलाही थोडा हातभार लावू द्या. बरं बाई. बाळू, बाळू घे ते पैसे. या टिफिन. आलेच मी. ठीक. बाळू, तू भाजी घेऊन ये जात. आणि ललिता कधी येणार आहे? कोण जाणे, काही बोलल्या नाहीत. संक्रांतीसाठी दानाच्या वस्तू आल्यात ना आश्रमात, त्या ठिकाणावर लावायला गेल्यात. म्हणजे रे? म्हणजे वहिनी साहेब, अहो त्या वस्तूंचं नीट वाटप करायला नको का? मग त्यासाठी बाई साहेबच पाहिजे ना, म्हणून त्या गेल्यात तिकडे. हो हो, बरं ठीक आहे. तुझा भाजी घेऊन ये. आणि त्याआधी स्वानंदीला काही हवं नको असेल तर विचार. हा, हो हो हो. जाते जरा तयारी करायला हळदी कुंकवाची. बर. स्वानंदी ताईंना तर कधीच काही नको असतं. जे पाहिजे ते हाताने करून घेतात त्यांच्या. बाळकोबा, एकटाच काय रे बडबडतोयस? काय नाही मच्छी मावशी, काय नाही. तुम्हाला हवंय का काही? नाहीतर मला भाजी आणायला जायचंय. नाही बे, स्वानंदी आली की चहा घेईन मी. अहो त्या आल्यात, त्या मगाशीच आल्यात. त्यांच्या खोलीमध्ये आहेत त्या. आली? अगं बाई, रोज आल्यावर यांची तब्येत बघायला येत असते ते रूम मध्ये. हो, आज त्यांचा चेहरा उतरलेलाच होता. अगदी उदास होत्या त्या. मन काही ठीक नव्हतं त्यांचं. पण हो, मनात काहीतरी विचार करत होत्या असं मला वाटलं. हो का? कर तुझं काम कर. नेमकं काय सुरू असेल स्वानंदीच्या मनात? बच्चे, काहीतरी कारण काढून भेटावं लागणार स्वानंदीला. हॅलो, जुईल्या, स्वानंदी ताई. तूच घेतलास फोन? जुईल्या, मला खूप आठवण येते तुझी. क्लास मधनं आल्या किती गप्पा मारायचो ना आपण. हो ना, मला पण खूप आठवण येत होती तुझी. पण आपण आता फोनवरच बोलूया हा, कारण आता मला तुझ्या घरी यायला खूप भीती वाटते. अगं जुईल्या, असं का म्हणते? कारण तुझ्या घरची लोक मला चोर समजतात. नाही अगं, तुला कोण चोर म्हणणार आहे? आणि माझी बहीण आहेस तू, मी ओळखते तुला. तू जन्माला आलीस ना तेव्हापासून गट्टी आहे आपली. तुला आठवत नसेल, पण तुझ्या असं छोटूशा हातामध्ये माझं बोट धरलं होतंस तू. पण मग त्या सगळ्या वस्तू माझ्या बॅगेत कशा? अगं, पसारा आवरताना ना कुणीतरी चुकून ठेवले असतील. तू सगळं डोक्यातनं काढून टाक, विसरून जा बघू. ताई, तुझा आवाज रडल्यासारखा काय येतोय? पण मला तुझी आठवण येते. बरं, आता मी ठेवते फोन. क्लासमधनं आत्ताच आले ना, थोडीशी दमले. हो ठेव. आणि माझ्या आठवणीत सारखी सारखी रडू नकोस हा. कारण मी आता इथे नीट अभ्यास करेन. बाय बाय.
स्वानंदी काय झालं ग? चेहरा का असा दिसतोय तुझा? नाही, मी ते जुईल्याशी फोनवर बोलत होते आणि थोडी दगदग पण झालीये. तुम्ही या ना, बसा ना, उभ्या का तशा? हा बसते. खरे ग बाई, तुला ना प्रवासाची दगदग होतच असणार. आता स्कूटर पण नाही ना, बसने जाणं येणं. बरं सीट मिळाली तर बरी, नाही तर उभ्यानच प्रवास. हो ग बाई, थकत असशील. क्लासमध्ये पण उभ्यानं शिकवावं लागत असेल ना तुला? हो, पण त्याची सवय आहे मला. मग प्रवासाचा त्रास होत असणार तुला. बरोबर बरोबर. पण त्याची सवय होईल हळूहळू. नीलला सांग ना स्कूटर घेऊन द्यायला. स्कूटर नको, कशाला उगाच खर्च. आणि तसंही ते सकाळी सोडतात मला. एका वेळेचा प्रश्न आहे, तेवढा करेन मी मॅनेज. जायला मला ते एवढीशी स्कूटर घ्यायला कसला आला ग खर्च? पण तरी कशाला उगाच खर्च. खर्चावरनं आठवलं, पगाराचा चेक मिळालाय. अगो बाई, ते लग्नानंतरचा पहिला चेक नाही? हो, ते काय म्हणतात तुमच्या भाषेत? काँग्रेस सोल्युशन. कॉंग्रॅच्युलेशन. हा तेच ते. मग मिसेस जहागीरदार काय करणार पहिल्या चेकचं तुम्ही? आई बघतील काय करायचं. तिकडे मी आजीकडे द्यायचे ना चेक, इथे आईंकडे देणार आहे. कधी कळणार तुला? कधी मोठी कधी होणार तू? का, काय झालं? आपल्या त्या घरची पद्धत आहे. घरातल्या मोठ्या कर्त्या बाईकडे आपला पगार द्यायचा. बाबा, आई, काका सगळ्या आजीला द्यायचे, मी सुद्धा. म्हणजे आजी पुन्हा मला चेक द्यायची, पण तरी मी ह्यांनाही सांगितलंय, ह्या महिन्यापासून हे आईंनाच चेक देणार आहे. बरोबर आहे तुझं, पण मी काय म्हणते, हे एवढं मोठं घर, त्याचा कारभार सांभाळताना ललिता बिचारी थकत असेल ग. तर हे काय नवीन ओझं ना तिच्या डोक्यावर? आत्या, आम्ही दोघांनी ठरवलंय, दोन्ही घरातलं जे चांगलं आहे ना ते आपण करायचं. आता माहेरची ही चांगली सवय लागू दे ना सगळ्यांना. आत्या, काही काम होतं का तुमचं? अगो साबुदाणा विचारत होते, कुठे ठेवलायस? साबुदाणा राईटला काचेचा शेल्फ आहे ना, एक मोठा स्टीलचा डबा आहे त्यात. बर बघते. अरे देवा, कसं कळत नाही हिला. इतकं मऊपणे वागलं ना तर ती ललिता कोपरानं खणून काढेल. आयतेचे खातात सापडल्यावर सोडते ती. आता मलाच काहीतरी करावं लागेल. ताई, काय ग? अगो बाई, हळदी कुंकाची तयारी सुरू पण झाली? हो ना. अगं म्हटलं हलवा भरून ठेवा ना पाकिटात. आयत्या वेळेला गडबड नको. आणि बायका पण ना, आपण नुसतं हातावर हलवा ठेवला तर पटकन तोंडात नाही घालत, मग ते हात चिकट होत राहतात. म्हणून ग. कसलं डोकं चालतं ग ताई तुझं घरच्या कामामध्ये? काहीतरीच तुझ. आणि नाहीतरी कोण करणार ग? कोणीतरी करायलाच हवं ना. ती ललिता सारखी आपल्या आश्रमाच्या कामात बिझी असते ना. हो ग बाई, खूप ताण पडतो तिच्यावर कामाचा. एवढं कसं जमतं ग तिला? काय करणार ग? करावंच लागतं बाई. आणि नाही तर दुसरं कोण आहे ग करायला? का? स्वानंदी आले की घरी? हुशार आहे मुलगी. तू जबाबदारी टाक, उत्तमपणे पार पाडते की नाही बघ. हुशार आहेच ग ती, पण अजून लहान आहे ना ती. एवढ्यात कशी घराची जबाबदारी टाकणार तिच्यावर आपण? देशपांड्यांची मुलगी आहे ती. आजीने आणि अंजलीने असं मस्त तयार केलंय तिला. लहान लहान म्हणून कधीच मोठी होणार नाही ती. आणि आपल्यापेक्षा लहानच राहणार आहे ती कायम. खरंय तुझं, पण तरीही मला नाही बी बरं वाटत एवढ्यात तिच्यावर जबाबदारी टाकायला. नाही, मला ललिताची काळजी ग. खूप ताण पडतोय तिच्यावर कामाचा. ते लग्नात बघितलंस ना, आजारी पडली होती मध्येच. हो ग, कसं झाला होता नी चेहरा बिचारीचा. हा, बघवत नव्हतं ग. आणि ते साड्यांचं प्रकरण परवाचं,
ड्रायक्लिनिंग झालेली साडी नवीन साडी म्हणून दिली. खरंच ग, मग विचारच केला नव्हता मी हा. किती ताण आहे तिच्या सुद्धा मनावर. किती वर्ष बिचारी संसाराच्या खस्ता खातीये ग. वत्सेला, खरंच स्वानंदीवर थोडी जबाबदारी टाकली तर ललितावरचा ताण कमी होईल नाही का ग? आराम मिळेल तिला थोडा. आता कसं बोललीस, पण हे आपण सांगायला गेलो तर पटणार नाही तिला. म्हणजे म्हणजे तिला सवय आहे ना सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर घ्यायच्या, हा सगळ्या काळज्या स्वतःच करायच्या. तू नीलला सांगताय, तो बरोबर समजावेल तिला. काकू मी चहा टाकते, दोघी घ्याल ना? हे काय विचारणं झालं का? आल्याचा चहा? मनकवडी आहेस. वत्सला, थांब की जरा. अगं आता आलीस ना बाळा, थोडा आराम कर ना. छे आराम कसला, पटकन आल्याचा चहा टाकते आणि मदतीला येते. देशपांड्यांची मुलगी. नाही, तिघींनी मिळून काम केलं ना तर हळदी कुंकवाची तयारी पटकन होईल. बर. अगं आणि नील कधी यायचंय? 6 पर्यंत येतील. काही काम होतं का? नाही ग, सहजच विचारलं. बर जा आण तू चहा. बर आणते. वत्सेला, आजच बोलते मी नीलची. हा, बोल बोल. त्याशिवाय ललिताला आराम नाही मिळणार ग.